कालपासून इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी लागणारे ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा केली असेल. आता हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर, सबमिट केल्यानंतर, कन्फर्म केल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की कॉलेज अलॉटमेंट, सीट अलॉटमेंट, जी आपण ब्रांच टाकलेली आहे त्याची अलॉटमेंट जी आहे ती कशी होते. याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी साळुंके सर, साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काही व्हिडिओज पाहून जी माहिती मिळालेली नाही ती या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल की कॉलेज अलॉटमेंट, सीट अलॉटमेंट जी आहे ती एक्झॅक्ट कशी होते. जोपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली नव्हती तोपर्यंत विद्यार्थी, पालक यांना एक प्रकारे मिस इन्फॉर्मेशन होती की पर्सेंटाईलवर आपलं कॉलेज मिळेल आणि पर्सेंटाईल करून एक त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला की पर्सेंटाईल हाय असले पाहिजे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओज मधून तुम्हाला सांगत आलेलो आहे की कॉलेज अलॉटमेंट, सीट अलॉटमेंट साठी मेरिट लिस्ट रँक महत्वाचा आहे. रँक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुमच्या हातामध्ये फायनल मेरिट लिस्ट रँक आहे. तर या फायनल मेरिट लिस्ट रँक जो काही आलेला आहे त्या रँकच्या बेसिसवर तुमची सीट अलॉटमेंट होणार आहे, पर्सेंटाईलच्या बेसिसवर नाही. मग याच वेळेसाठी म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती कॉलेज लिस्ट व्यवस्थित, जे रँक आहे, तुमचा आलेला रँक आहे त्यानुसार व्यवस्थित बनवा. तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज मिळेल. आज हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगणार आहे की एक्झॅक्ट आपल्या रँकनुसार कॉलेज अलॉटमेंट किंवा सीट अलॉटमेंट कशी होते. तुम्ही याच चॅनेलवर असलेला कॉलेज लिस्ट कशी तयार करायची हा व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला हे सर्व काही व्हिडिओ मधलं कळेल. ठीक आहे. साळुंके सर केमिस्ट्री युट्यूब चॅनलवर तुम्ही छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. अशाच प्रकारे पाठिंबा असू द्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहील. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी जे विद्यार्थी आलेले त्यांच्या लिस्ट बनवण्यामध्ये मी बिझी असल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व. कारण त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला, त्यांच्या कॉलेज लिस्ट त्यांना मला बनवून द्यायच्या होत्या, व्यवस्थित त्यांच्या रँकनुसार बनवून द्यायच्या होत्या. म्हणून मला तो वेळ त्यांना द्यायचा होता आणि तशा मी सर्व कॉलेज लिस्ट प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर दिलेल्या आहेत. काही विद्यार्थी खूप अगोदरपासून आलेले, त्यांच्या 6, 7, 8 अशा लिस्ट तयार झाल्या. कारण प्रत्येक लिस्टमध्ये काही बदल होत गेले आणि त्या लिस्टनुसार त्यांना मी फायनल लिस्ट करून दिलेली आहे. आता ते ऑप्शन फॉर्म भरून नक्कीच ऑप्शन समरी प्रिंट करतील आणि नक्कीच एक निर्णय घेतील की याच्यामध्ये आता काही बदल होणार नाहीये. आता मी एका विद्यार्थ्याची इथे ऑप्शन फॉर्म समरी आणलेली आहे. इथे पहिली स्टेप होती शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन. मी हे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. सेकंड स्टेप होती सेट युअर प्रेफरन्सेस. थर्ड होती ऑप्शन फॉर्म समरी आणि फोर्थ असेल कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 100% तुम्हाला खात्री असेल की आता या ऑप्शन फॉर्म मध्ये बदल होणार नाही, तेव्हाच तो ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे. कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे की या ऑप्शन फॉर्म मध्ये काही बदल झाला तर. मग असे काही डाऊट्स असतील तर तुम्ही पालकांसोबत, शिक्षकांसोबत जर काउन्सिलिंगला आलेला आहात तर काउन्सिलर सोबत डिस्कशन करा आणि तेव्हाच तुमच्या मोबाईलवर आलेला OTP कन्फर्मेशन साठी टाका. ओके. आता इथे जसं इथे प्रेफरन्स नंबर फर्स्ट टिक केली तर फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड टिक केली तर सेकंड प्रेफरन्स, हे तर सर्व झालेलं आहे. आता सीट अलॉटमेंट कशी होते तर कॉलेजची सीट अलॉटमेंट जी आहे, तुम्हाला आठवत असेल
की मी हा व्हिडिओ बनवलेला कॉलेज लिस्ट कशी तयार करायची. तर तेव्हा मी डिस्क्लेमर दिलेलं, आणि कारण काही विद्यार्थ्यांनी तीच कॉलेज लिस्ट टाकली तर ही मला भीती होती, म्हणून मी तो डिस्क्लेमर दिलेला. एक्झॅक्ट कॉलेज लिस्ट कशी तयार करायची हे मी 5 कॉलेजेस घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. आता या 5 कॉलेजचे पुढे जाऊन जवळपास 34 कॉलेज, आणि जर TFWS ऍड केलं तर त्याच्या दुप्पट असे कॉलेज मी कॉलेज लिस्ट कशी तयार करायची हे तुम्हाला सांगितलेलं. तर आता माझी कॉलेज लिस्ट तयार झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा ही तुमची कॉलेज लिस्ट नाही आहे. ओके, आता माझा प्रेफरन्स जो आहे, पहिला प्रेफरन्स जो आहे तो COEPच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. आता तुम्ही म्हणाल सर हे COEP कॉलेज आहे, तुम्हाला कसं कळलं? कारण हा कोड जो आहे 16006 हा जो कोड आहे तो COEP कॉलेजचा आहे, COEP युनिव्हर्सिटीचा आहे, म्हणून मला माहित आहे. हे कोड जे आहेत, या कोडवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला, हे कोड मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेले. आता हे कोड जे आहेत तेच तुमच्या ऑप्शन फॉर्म समरी मध्ये येणार आहेत, म्हणून जेव्हा तुम्ही कन्फर्मेशन करत आहात तेव्हा खूप विचार करून तो ऑप्शन फॉर्म जो आहे तो कन्फर्म करा. ओके, एकदा का ऑप्शन फॉर्म लॉक झाला त्यानंतर कोणालाही त्या ऑप्शन फॉर्मच्या प्रेफरन्स मध्ये बदल करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता माझ्याकडे इथे पहिला प्रेफरन्स आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर माझी कॅटेगरी कोणतीही असेल, ओपन असेल, SC असेल, ST असेल, VJ असेल, ओके, OBC, SCBC असेल, PWD असेल, डिफेन्स असेल, तर या जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार माझं सीट अलॉटमेंट त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये होणार. ठीक आहे, आता माझा जो रँक आलेला आहे फायनल मेरिट रँक, तो खूप महत्वाचा आहे. जर जो फायनल मेरिट रँक जो आलेला आहे तो स्टेट जनरल मेरिट रँक जो आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण त्या रँक नुसार कॉम्प्युटर पहिला जो रँक आलेला आहे त्याचं अलॉटमेंट करणार, जो दुसरा आहे त्याचं अलॉटमेंट करणार, जो तिसरा आहे त्याचं अलॉटमेंट करणार. म्हणजेच हा रँकचा उतरता क्रम जो आहे त्यानुसार हे कॉलेज किंवा सीट अलॉटमेंट होणार आहे. आता ती सीट अलॉटमेंट जी आहे ती एक्झॅक्ट कशाच्या बेसिसवर होणार आहे, तर ती होणार आहे सीट मॅट्रिक्सच्या बेसिसवर. सीट मॅट्रिक्स काय आहे, तर यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. तर सीट मॅट्रिक्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन असतं. कशाचं डिस्ट्रीब्युशन असतं, तर असलेल्या टोटल सीट्स, किती सीट्स अवेलेबल आहेत, त्या टोटल अवेलेबल सीट्स किती आहेत त्यानुसार कॅटेगरी वाईज ते प्रेझेंट असतं. आता इथे पहा, इथे किती सीट्स आहेत, 60 सीट्स आहेत COEPच्या. तर 60 सीट्ससाठी ओपन कॅटेगरीसाठी किती सीट आहेत, SC कॅटेगरीसाठी किती आहेत, ST कॅटेगरीसाठी किती आहेत, VJ साठी किती आहेत, NTB, NTC, NTD, OBC, SCBC यांच्यासाठी किती आहेत, हे सर्व या सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेलं असतं. PWD, ओपन, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SCBC यांच्यासाठी सीट्स किती अलॉट आहेत, म्हणजे किती प्रेझेंट आहेत ते दिलेलं असतं. डिफेन्स ओपन, डिफेन्स SC, डिफेन्स ST, डिफेन्स VJ, डिफेन्स NTB, डिफेन्स NTC, डिफेन्स NTD, डिफेन्स OBC, डिफेन्स SCBC यांच्यासाठी किती सीट्स आहेत ते सुद्धा दिलेलं असतं. आता तुम्ही मला विचाराल सर इथे 000 वगैरे आहे, कारण सीट्स किती आहेत, 60 आहेत. या सीट 60 आहेत, तर त्यापैकी 48 सीट कुठे गेल्या, महाराष्ट्र स्टेट साठी, आणि उरलेल्या कुठे गेल्या, ऑल इंडियासाठी. मग महाराष्ट्रासाठी किती गेल्या, 80%, ऑल इंडियासाठी किती गेल्या, 20%. या 20% साठी ऑल इंडिया जी मेरिट लिस्ट आहे ती कन्सिडर होणार. ओके,
या 80% साठी आपली जी सीईटीची मेरिट लिस्ट आहे, पीसीएमची महाराष्ट्राची लिस्ट आहे, ती कन्सिडर होणार. मग आता इथे या कॅबच्या सीट किती आहेत? 60. त्यापैकी 48 सीट कुठे गेल्या? महाराष्ट्रासाठी. आणि 12 सीट कुठे गेल्या? ऑल इंडियासाठी. तर ऑल इंडियासाठी मी तुम्हाला सांगितलं कसं काय कन्सिडर होणार. जेईई मेनचा जो ऑल इंडियाचा जो मेरिट रँक आहे तो कन्सिडर होणार. इथे महाराष्ट्र सीटसाठी 48 सीट्स आहेत, त्यासाठी महाराष्ट्राची जी मेरिट लिस्ट आहे ती कन्सिडर होणार. ओके. आता इथे मी माझ्या प्रेफरन्स मध्ये काय टाकलेलं आहे? बेटा माझ्या प्रेफरन्स मध्ये इथे कॉलेज अलॉटमेंट माझ्या प्रेफरन्स मध्ये पहिलं काय टाकलेलं आहे? कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर मी सीट मॅट्रिक्स चेक करतोय, तर सीट मॅट्रिक्स मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मला काढू द्या एक मिनिट. हा आलं, इथे आलं कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सीईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. कोर्सचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. टोटल सीट्स आहेत इथे, टोटल सीट्स पहा किती आहेत? 300 सीट्स आहेत. इथे टोटल सीट्स किती आहेत? 300. टोटल सीट्स किती आहेत? 300. त्यापैकी 80% सीट्स कुठे गेल्या? महाराष्ट्र स्टेटसाठी. आणि ऑल इंडियासाठी किती गेलेले आहेत? 60. म्हणजे या सर्व सीट महाराष्ट्रातल्या सीईटी मध्येच आहे, एज्युकेशन होणार आहे. पण मेरिट लिस्ट जी आहे ती वेगवेगळी आलेली आहे. एक एमएच साठी आलेली आहे, एक एआय साठी आलेली आहे, ऑल इंडियासाठी आलेली आहे. मग या 80% सीट ज्या आहेत, मग त्या सीट्स पहा इथे या 240 सीट ज्या आहेत त्या मग ओपन, जनरल, ओपन लेडीज, ओपन एससी जनरल, सॉरी एससी जनरल, त्यानंतर एससी लेडीज, एसटी जनरल, एसटी लेडीज, त्यानंतर इथे विजे जनरल, विजे लेडीज, एनटीबी जनरल, एनटीबी लेडीज, अशा त्या डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. ओके. आता इथे 300 सीट्स होत्या. या 300 पैकी 80% सीट्स महाराष्ट्रासाठी अवेलेबल होत्या आणि 20% ऑल इंडियासाठी. मी महाराष्ट्र स्टेटचा सीटचा विचार करणार. आता इथे पीडब्ल्यूडी ओपन साठी किती होत्या? 5. पीडब्ल्यूडी एससी साठी किती होत्या? 2. पीडब्ल्यूडी एसटी साठी किती आहेत? 0. हा, आता इथे पहा, इथे 300 सीट्स असून सुद्धा या कॅटेगरीसाठी पीडब्ल्यूडी एसटी साठी, पीडब्ल्यूडी ओबी विजे साठी, पीडब्ल्यूडी एनटी, पीडब्ल्यूडी एनटीसी, पीडब्ल्यूडी एनटीडी यांच्यासाठी एकही सीट्स नाही आहे. तर पण त्यांची मेजर कॅटेगरी कोणती आहे? एसटी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या कॅटेगरी आहे. त्यामधून त्यांना ती सीट अलॉट होऊ शकते. ओके. आता डिफेन्सचं चेक करा. डिफेन्स साठी 5, 2 आणि पुन्हा इथे डिफेन्स कॅन्डिडेट साठी एसटी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी 0 सीट्स आहेत. तर इथे 300 सीट्स असून सुद्धा डिफेन्स, एसटी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी यांच्यासाठी एकही सीट सीईपी मध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. यावर विचार करावा लागेल. ठीक आहे, जेव्हा 60 सीट होत्या तेव्हा आपण एक मानू शकतो की डिस्ट्रीब्युशन करता येत नाही, पण 300 सीट असताना डिस्ट्रीब्युशन वाईज इथे पीडब्ल्यूडी साठी एक तरी सीट, एसटी साठी, विजे साठी, एनटीबी, एनटीसी साठी, एनटीडी साठी एक तरी सीट असली पाहिजे होती, असं माझं मत आहे. तसंच डिफेन्स साठी सुद्धा एक तरी सीट असली पाहिजे होती, असं माझं मत आहे. यावर सीईटी सेलने विचार करावा, नक्कीच विचार करावा, कारण 300 सीट्स आहेत. 60 सीट असताना आपण डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही समजा, पण ते 60च्या डबल, सॉरी 5 पट 300 सीट असताना आपण ते डिस्ट्रीब्युशन नक्कीच करू शकतो. ठीक आहे.
तो निर्णय सीईटी सेलचा आहे. सीईटी सेल चांगल्या प्रकारे काम करत आहे, कारण आपण आता इथे ऑप्शन फॉर्म भरण्यापर्यंत आलेलो आहे. ऑप्शन फॉर्म कन्फर्म होतील, तर इथे जर एखादा स्टुडंट म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचा रँक काय आहे, तर तुमचा रँक कन्सिडर होतो आणि तुमचं जे कॉलेज आहे त्यामध्ये ती सीट अवेलेबल आहे की नाही, म्हणजे रिकामी आहे की नाही हे चेक केलं जातं. जी ओपनची सीट आहे ती सीट अदर कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांना मिळू शकते, कारण जर एखादा व्यक्ती जर सपोज एससी कॅटेगरीचा आहे, तर एससी कॅटेगरीच्या पुढे कोणताही एखादा ओपन कॅटेगरीचा स्टुडंट नाहीये, तर ती सीट अवेलेबल करून दिली जाते एससी कॅटेगरीसाठी. मग तुम्ही ते सीट अलॉटमेंट जे आहे म्हणजे कॉलेज वाईज कॅप 1, कॅप 2, कॅप 3 चे जे काही फाइल्स अवेलेबल आहेत, कशावर? सीईटी सेलच्याच वेबसाईटवर. ओके, त्याच्यावर ते तुम्ही कॉलेज वाईज अलॉटमेंट बघू शकता की कोणकोणत्या कोणकोणत्या कॅटेगरीच्या सीट्स मिळालेल्या आहेत. ओके, आता जर एखादा स्टुडंट पीडब्ल्यूडी म्हणजे पीडब्ल्यूडी एससी कॅटेगरीचा आहे, तर पीडब्ल्यूडी एससी कॅटेगरीमध्ये पहिली त्याला सीट अलॉट होईल पीडब्ल्यूडी एससी कॅटेगरीची. आता सपोज पीडब्ल्यूडी एसटी कॅटेगरीचा स्टुडंट आहे, तर त्याला इथे 0 आहे. पण जर एसटी कॅटेगरीची सीट अवेलेबल असेल, तर नक्कीच त्याला एसटी कॅटेगरीमधून ती सीट अलॉट केली जाईल त्याच्या मेरिट रँक नुसार. जर एखादा स्टुडंट डिफेन्स मधून आहे, तर डिफेन्सच्या किती सीट्स प्रेझेंट आहेत ते खूप महत्वाचं आहे. डिफेन्सच्या किती सीट्स प्रेझेंट आहेत ते खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या मेरिट रँक पुढे तुमच्या कॅटेगरीचे किती स्टुडंट कॉम्पिटिशन मध्ये आहेत, कॉम्पिटिशन म्हणता येत नाही त्याला, पण किती स्टुडंट आहेत ते खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला ती सीट मिळेल. ओके, मग हे माझा एक प्रयत्न होता की ऍक्च्युअल सीट अलॉटमेंट जे आहे किंवा कॉलेज अलॉटमेंट जे आहे ते कसं होतं. आता जेव्हा सीओईपीचा सीएसई हा कोर्स पहिला होता, पण माझा दुसरा आहे व्हीजेटीआयचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, तर व्हीजेटीआयचं चेक केलं जाईल. व्हीजेटीआय, आता मला इथे एक मिनिट मी जस्ट लगेच सर्च करतो आणि व्हीजेटीआयचं कॉम्प्युटर. ओके, आता इथे पहा, इथे जर आपण पाहिलं तर व्हीजेटीआयच्या सीट मॅट्रिक्स मध्ये इथे पहा, व्हीजेटीआयच्या सीट मॅट्रिक्स मध्ये पाहिलं तर इथे सुद्धा ओपन कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत, जनरलच्या 15, 6. आता हे तुम्हाला माहित आहे इथे 60 आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व 60 सीट महाराष्ट्र स्टेट साठी आहेत. म्हणजे व्हीजेटीआय कॉलेजच्या सीट अलॉट करताना जेईई मेन कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणजे ऑल इंडिया 0 आहे ना, ऑल इंडिया 0 आहे तिथे, म्हणजे महाराष्ट्राच्या सीट्स अवेलेबल आहेत. मग महाराष्ट्राच्या सीट्स अवेलेबल आहेत, तर महाराष्ट्राची मेरिट लिस्ट जी आहे ती चेक केली जाणार आणि त्यानुसार कॅटेगरी वाईज काय होईल, सीट अलॉट होईल. मग असं प्रत्येक कॅटेगरीसाठी आहे, ओपन साठी आहे, एससी साठी, एसटी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीटी, ओबीसी, एसीबीसी. अजून मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की यामध्ये 5% सीट ज्या आहेत त्या एक्स्ट्रा अलॉट असतात. 5%. आता इथे 60 आहे, मग 60च्या 5% किती झाले, 3. त्या सीट्स अलॉट असतात. म्हणजे जेव्हा आपण जर सीओपीचा विचार केला सीएसईचा, तर सीओपी सीएसई मध्ये 300 सीट्स होत्या, 300 सीट्स होत्या. मग त्या 300च्या 5%, ओके, 300च्या 5% म्हणजे 15 सीट्स अवेलेबल असणार सीओपी ला टीएफडब्ल्यूएस साठी, ट्युशन फी वेअर स्कीम. आणि अजून एक इथे 11T हा एंड असतो नॉर्मल मध्ये, त्याचा हे पहा 10 आहे ना शेवट, इथे 11T असतो. जे स्टुडंट ज्यांचं रँकिंग चांगली आलेली आहे ते स्टुडंट म्हणजे या टीएफडब्ल्यूएस साठी नक्कीच अप्लाय करू शकता. तुम्ही
TFWचा जो कोड आहे तो वेगळा असतो, तो वेगळा मेन्शन केला पाहिजे तिथे. हा कोड टाकून, लक्षात ठेवा, हा कोड टाकून TFWS ची सीट मिळणार नाही. तुम्हाला हा TFWS चा जो कोड आहे तो टाकला पाहिजे, तरच तुम्हाला TFWS ची सीट अलॉट होणार. माझ्या मते मी जास्तीत जास्त प्रत्येक कॅटेगरी वाईज अलॉटमेंट कशी होते हे मी मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, जेणेकरून YouTube अल्गोरिदमला कळेल की हे सर चांगले व्हिडिओज बनवत असतात, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असतात, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहील. हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.